मतमोजणी सुरू असताना भाजपने 200चा आकडा ओलांडला आणि मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट परिसरातल्या निवासस्थानासमोर सीआरपीएफच्या तुकड्या दाखल व्हायला लागल्या। निकालाच्या दिवशी एरवी जो संभाव्य मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे त्याची सुरक्षा वाढवली जाते, पण बंगालमध्ये उलटा ट्रेंड सुरू झाला होता आणि त्यानंतर अजून एक आदेश काही तासातच निघाला, ज्याने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची झोप उडाली। एकीकडे मावळत्या मुख्यमंत्र्यांचं घर ते सचिवालय म्हणजेच मंत्रालयापर्यंतच्या रस्त्यावर पूर्णपणे लॉकडाऊन लावलं गेलं, तर सरकारी कार्यालयातल्या एकाही फाईलला कुणी हात लावायचा नाही हा आदेशही शपथविधीच्या आधीच निघाला। अमित शहानी ज्या मुद्द्यावर बंगालच्या लोकांना शब्द दिला होता तो पूर्ण करण्याची तयारी शपथविधी होण्याच्या आधी सुरू झाल्याची ही फक्त झलक होती, कारण ममता बॅनर्जींच्या काळातल्या अशा काही फाईल सुवेंदू अधिकाऱ्यांना माहिती आहेत ज्याने अर्धी टीएमसी तुरुंगात जाऊ शकते। एकट्या सुवेंदू अधिकाऱ्यांनी दोनही मतदारसंघात विजय मिळवून ममता बॅनर्जींना त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे भवानीपूर या पारंपरिक मतदारसंघात 15,000च्या मतांनी हरवल्यानंतर अचानक काही मार्गांवर लॉकडाऊन का लागलं गेलं आणि फाईलला हात न लावण्याचे आदेश जे निघालेत त्यामागचं कारण काय आहे त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा। सायंकाळच्या वेळेला जेव्हा स्पष्ट झालं की भाजपची सत्ता येते त्यावेळी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव दुष्यंत नरियाला यांनी अत्यंत कडक आणि स्पष्ट निर्देश जारी केले। या आदेशानुसार कोणतीही सरकारी फाईल संबंधित कार्यालयाच्या परवानगीशिवाय बाहेर नेली जाऊ नये, कोणत्याही प्रकारे तिची अनधिकृत प्रत म्हणजे स्कॅनिंग, फोटोकॉपी किंवा मोबाईलवर फोटो तयार करू नये। शिवाय संवेदनशील कागदपत्रांवर केवळ अधिकृत अधिकाऱ्यांनाच मर्यादित प्रवेश दिला जावा असं सांगण्यात आलं। या आदेशात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक विभाग प्रमुख आणि सचिव यांना वैयक्तिक जबाबदारी देण्यात आली आहे की त्यांच्या विभागातील कोणतीही फाईल गायब होऊ नये किंवा तिचा गैरवापर होऊ नये। म्हणजेच जर कुठलीही माहिती बाहेर गेली तर त्याची थेट जबाबदारी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर निश्चित केली जाऊ शकते। या आदेशांचा अर्थ नियमित सूचनांपुरताच मर्यादित नव्हता, तर सत्ता बदलानंतर काय होणार आहे त्याची झलक दाखवणारा होता। राज्यात दीर्घकाळ सत्तेत असलेल्या व्यवस्थेचा पराभव होऊन नवीन सरकार सत्तेत येण्याच्या उंबरठ्यावर असताना जुन्या सरकारच्या काळातील फाईल, निर्णय, आर्थिक व्यवहार, करार आणि प्रशासकीय नोंदी यांची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील मुद्दा बनतो। अनेकदा सत्तांतराच्या काळात महत्त्वाच्या फाईल गायब होणं, बदलणं किंवा लीक होणं यासारख्या घटना घडल्याचं देशातील इतर राज्यांच्या अनुभवात दिसून आलंय। त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांनी, जे सध्या निवडणूक आयुक्तांच्या अंडर आहेत, त्यांनी प्रिव्हेंटिव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल म्हणून हे आदेश दिले। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तपास यंत्रणा आणि संभाव्य चौकशा हा आहे। नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर मागील सरकारच्या काळातील निर्णयांची चौकशी होण्याची शक्यता आहे। जमीन, पायाभूत प्रकल्प, आर्थिक वाटप किंवा भरती प्रक्रियेतले गैरव्यवहार याच्या चौकशा पुढच्या काही महिन्यात लागणार आहेत आणि त्यासाठी याच फाईल प्रमुख आधार असतील। खरं तर काही अधिकारी ममता बॅनर्जी यांना एवढे शरण होते की त्या या अधिकाऱ्यांसाठी केंद्र सरकारसोबतही भांडण करायच्या। फेब्रुवारी 2019ला कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांना शारदा चिटफंड घोटाळ्यात अटक करण्यासाठी सीबीआयचं पथक गेलं होतं, तर ममता बॅनर्जी या विरोधात धरणं आंदोलनाला बसल्या आणि त्यांनी सीबीआय अधिकाऱ्यांनाच अटक केली। मे 2021 मध्ये पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि ममतांचे खास असलेले अलप्पन बंडोपाध्याय केंद्रातून आदेश असूनही खुद्द पंतप्रधानांच्या बैठकीलाच गैरहजर राहिले। यानंतर केंद्राने तातडीने आदेश काढून बंडोपाध्याय यांना दिल्लीच्या सेवेत परत बोलवून घेतलं, पण ममता बॅनर्जी यांनी या बदलीला विरोध केला आणि बंडोपाध्याय यांना राजीनामा द्यायला लावला। राजीनाम्यानंतर 24 तासांच्या आतच ममता बॅनर्जी यांनी बंडोपाध्याय यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करून घेतली आणि केंद्र सरकारला शह दिला। सलग 15 वर्ष सत्तेत राहिलेल्या ममता बॅनर्जी यांनी अधिकाऱ्यांनाही कायम प्रभावात ठेवलं होतं आणि त्यामुळेच मुख्य सचिवांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांसाठी काही आदेश निघालेत। येत्या काळात टीएमसी नेत्यांचे भ्रष्टाचार आणि साथ देणारे अधिकारी या सगळ्यांच्या विरोधात स्ट्राईक होणार असल्याचं यापूर्वीच सुवेंदू अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मुख्य सचिवांनी हे आदेश देण्यापूर्वी ममता बॅनर्जींचं निवासस्थान आणि परिसरातली संपूर्ण हालचाल बंद करण्यात आली होती। भाजपच्या कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जींच्या घरासमोर जाऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। त्यातच भवानीपूरमधूनही ममता बॅनर्जींचा पराभव झाला आणि सत्तेसोबतच आमदारकीही गेली। ज्या ममता बॅनर्जींनी एकेकाळी 34 वर्षांची कम्युनिस्टांची सत्ता उलथवून टाकली होती, त्यांच्या साम्राज्याला 15 वर्षातच एवढी उतरता कळा लागली की खुद्द ममता बॅनर्जींनाही लोकांनी पाडलं। ममता बॅनर्जींनी ज्या बांगलादेशी मुस्लिमांना आश्रय दिला त्या सगळ्यांना वेचून वेचून बाहेर काढण्याची प्रक्रिया काही महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे। या निकालाचे धक्के फक्त कोलकात्यातच नाही तर शेजारी ढाक्यातही बसलेत आणि येत्या काळात आपल्या देशात मुस्लिमांचा लोंढा येऊ शकतो असं बांगलादेशने म्हटलंय।
आसाममधून बांगलादेशींची हकालपट्टी तर आधीच सुरू आहे आणि आता पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर बांगलादेशी बाहेर काढले जातील हे जवळपास निश्चित झालंय. कारण आसाम आणि पश्चिम बंगालला लागून बांगलादेशची मोठी सीमा आहे आणि सीमेवरून अनधिकृतपणे बांगलादेशींचं येणं जाणं मोठ्या प्रमाणात चालू असतं. याच बांगलादेशींना बोगस मतदान कार्ड देऊन आतापर्यंत मतदान करून घेतलं जायचं असं भाजपचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच SIR ही मोहीम राबवून लाखो नावं यादीतून वगळण्यात आली. याचा थेट परिणाम मतदानात दिसून आला आणि हीच बदलाची नांदी ठरली. ज्या ममता बॅनर्जी एकेकाळी NDA सोबतच होत्या, त्याच ममता बॅनर्जींनी NDAला केंद्रातूनही घालवण्यासाठी गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचा चेहरा होण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण काँग्रेससोबत न जमल्यामुळे ममतांनी त्यांची लढाई स्वबळावरच सुरू ठेवली. पण भाजपने या सगळ्या गोष्टींना आता निकालातून उत्तर दिलं. खरं तर ममता बॅनर्जींसाठी 2007चं आंदोलन एक टर्निंग पॉईंट ठरला होता आणि तिथूनच त्या लोकप्रिय बनल्या. या आंदोलनात त्यांना साथ देणारे शुवेंदू अधिकारीच होते. नंदीग्राम आणि सिंगूर ही त्या काळात केवळ भूगोलातील ठिकाणं नव्हती, तर ती असंतोषाची ज्वाला बनली होती. डाव्या आघाडीच्या औद्योगिकरण धोरणांविरोधात स्थानिक शेतकरी रस्त्यावर उतरले होते आणि याच वेळी ममता बॅनर्जी यांनी स्वतःला जनतेच्या लढ्याची आवाज म्हणून उभा केलं. नंदीग्राम जमीन अधिग्रहण विरोधात ज्या आंदोलनं झाले त्यावेळी हिंसाचार झाला आणि संपूर्ण राज्य हादरलं आणि ममता बॅनर्जी या संघर्षाच्या केंद्रबिंदू बनल्या. ममता बॅनर्जींनी काँग्रेसमधून वेगळं होऊन ज्या तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती त्या पक्षाने खऱ्या अर्थाने याच काळात शेप घेतली. 2011ची निवडणूक आली तेव्हा डाव्यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली होती आणि ममता बॅनर्जींनी बंगालला एक वेगळं स्वप्न दाखवलं होतं. ममता बॅनर्जींची प्रतिमा एक लढाऊ नेता अशी होती. पण 2014 नंतर त्यांच्या काळात केंद्र राज्य संबंध प्रचंड खराब व्हायला लागले. ममता बॅनर्जी केंद्र सरकारसाठी एक अडचण ठरू लागल्या, कारण केंद्राच्या योजनांची त्या अंमलबजावणी करत नव्हत्या आणि बांगलादेशसोबत संबंध सुधारवण्यासाठी राज्य सरकारकडून जे सहकार्य अपेक्षित होतं तेही करत नव्हत्या. त्यामुळेच बंगाल ही फक्त भाजपसाठी एक निवडणूक नव्हती, तर ती एक लढाई बनली होती. भाजपकडून आता 1 ते 2 दिवसात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जाणं अपेक्षित आहे आणि शुवेंदू अधिकारी हे यात आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालच्या निकालावर तुमचंही मत जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.